चालवणारे जे तत्व आहेत, कोणी सांगतात की 8-9 तत्वांचा आहे, 8 तत्वांचा आहे, 12 तत्वांचा आहे, 18 तत्वांचा आहे, 21 तत्वांचा आहे, 26 तत्वांचा आहे देह. कोणी सांगतो 36 तत्वांचा आहे, कोणी 84. अशी संख्या वाढत चाललेली आहे तत्वांची. बरं, हे तत्व असे कमी जास्त का दाखवतात? तर ह्याच्याबद्दल मी थोडं विवरण करतो, प्रत्येकाने लक्षात घ्या. कारण संपूर्ण जे काय आपलं चाललेलं आहे ते आपल्या शरीरामध्ये असलेल्या गुणांचा खेळ चाललेला आहे. प्रत्येकाकडे असलेले गुण माणसाला खेळवतात. प्रत्येकाकडे असलेले रजगुण, तमगुण, सत्वगुण ह्यातून अनेक फाटा फुटलेल्या आहेत, अनेक वाटा फुटलेल्या आहेत प्रत्येकाच्या मनाला, आणि म्हणून गुण कमी जास्त होतात. प्रत्येकाच्या शरीरामध्ये गुण कमी जास्त का होतात? तो कोणाचा सात्विक देह आहे, सात्विक देहाला गुण कमी होतात. रजोगुण असेल तर त्याचे गुण अजून वाढतात, आणि तमगुण असेल तर मग सांगायलाच नको. आणि हा सगळा चाललेला आपला खेळ जो आहे जगामध्ये, एकमेकाचं पटत का नाही आपलं? प्रत्येक माणसाचं एकाचे विचार दुसऱ्याला का पटत नाही? त्याला एकमेव कारण असेल तर आपले गुण आहेत. आपल्याला त्रास देणारे गुणच आहेत. आपल्याला त्रास कोण देतात? तर आपले गुणच. तुमचे गुणच तुम्हाला, माणसाचे गुणच माणसाला त्रास देतात. आणि म्हणून भगवंत कसा आहे सांगता येईल का? भगवंत कसा आहे? भगवंताची व्याख्या काय आहे? भगवंत कसा आहे? तर भगवंत निर्गुण आहे, आणि त्याच्याकडे कोणतेच गुण नाहीत. आणि म्हणून आपल्याला माया मिळालेली आहे. प्रत्येक माणसाकडे गुण आहे, प्रत्येक माणसाकडे अवगुण आहेत, म्हणून त्याला हा देह मिळालेला आहे. एखाद्या माणसाकडे कुठलेच गुण नसतील, कुठलेच अवगुण नसतील, तर तो देव झाला समजायचा. समर्थ रामदास सांगतात, मध्ये आहे भूमीचे चढलं, म्हणून आकाश आणि पाताळ. चढलं नसता केवळ आकाशच ब्रह्म. म्हणजे आपल्याला काही उदाहरण का दिलं त्याने, की ह्या अवकाशामध्ये पृथ्वी आहे. भगवंताने पृथ्वी निर्माण केली. व्यवस्थित समजून घ्या बरं का. प्रत्येकाने याचा अभ्यास करा. आम्ही जे काही इथनं बोलतो त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. परत ऐका. निरूपण तुम्हाला प्रत्येकाला सांगता यायला पाहिजे. कारण हे सगळं जे आहे, हे सगळं निरूपणाची कमाल आहे, आणि ही सगळी श्रीगुरूंची कमाल असतो. श्रीगुरू तुम्हाला जसे जसे नेतील तसंच तुम्ही जायला पाहिजे. आपल्या मताने जाणं चुकीचं आहे, मग पुढे आपल्याला रस्ते बंद होतील सगळे. म्हणून ज्ञानोबा काय सांगतात? सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी. ज्ञानोबा काय सांगतात? सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. अरे मना, सर्व तीर्थे कुठे आहेत? तर निवृत्तीच्या पायाजवळ आहेत. तसं आपण श्रीगुरूंच्या पायाजवळ राहिलो तरच आपल्याला हे सगळं कळणार आहे. आणि अरे मना, तेथेच बुडी दे. नदीत बुडी मारायला नाही सांगितली. ज्ञानोबाराने लिहिले बघा, ज्ञानोबाराने लिहिले की नाही? ज्ञानोबारा आपल्या या गाथेमध्ये सांगतात की सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी, तेथे बुडी देई माझ्या मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले असे. माझी वृत्ती पूर्ण निवृत्त झाली. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण. आता माझ्याकडे कुठलीच भ्रांती राहिली नाही, आणि लोकांकडे अजून भरपूर भ्रांती आहेत. ह्या देवाची पूजा करू का त्या देवाची पूजा करू, हा मंत्र जपू का तो मंत्र जपू. अनेक प्रकारचे माणसाकडे काय भ्रम आहेत, आणि हे भ्रम निघून जाण्यासाठी श्री गुरूंच्या चरणाची सेवा करणं फार आवश्यक आहे. आणि श्री गुरु ओळखता यायला पाहिजे बरं का. श्री गुरु जर ओळखता यायले नाही आपल्याला, तर मग प्रत्येकाचा त्याचं नुकसान होणार आहे. आणि प्रत्येकाने आज्ञेचं पालन करावा. ही जी आपल्याला आज्ञा मिळालेली आहे, आपले श्रीगुरु श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा ह्यांच्या कृपा आशीर्वादाने जी आपल्याला आज्ञा मिळालेली आहे, हे आज्ञेचं कार्य आहे. हे एका व्यक्तीचं काम नाही आहे.
व्यक्तीचं काम अजिबात नाही आहे. आणि एखाद्याला वाटत असेल की मी प्रत्यक्ष व्यक्तिशः मी निरूपण सांगत आहे, तर मग त्याचा तो भ्रम आहे. आणि हाच भ्रम माणसाला काय करतो, या आत्मज्ञानापासून माणसाला परावृत्त करून टाकतो, लांब नेऊन टाकतो. आणि त्याच्याने माणसाचा अहंकार वाढतो. अहंकार का वाढतो माणसाचा, हे निरूपण सांगून मी सांगतो असं वाटलं तर तिथे त्याची फजिती होणार आहे. म्हणून हे सगळी कृपा आहे ती श्रीगुरूंची कृपा आहे. या संप्रदायाची कृपा, आनंद संप्रदायाची कृपा आहे. आणि या कृपेच्या माध्यमातून जे काय चाललंय ते हे एकाच ज्ञान नाही आहे. हे तुमच्या माझ्या जन्माचं काहीतरी, मागच्या जन्माचं काहीतरी, कुठेतरी आपण एकत्र असणार, कुठल्या तरी आपण पंथामध्ये मागच्या जन्मात असणार. आणि म्हणूनच आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि एका जीवाचं काम नाही बरं का, हे सगळ्यांनी मिळून करायचं आपल्याला. एका सहाय्य करू अवघे धरसू पंथ. चांगला पंथ आहे, पण एकामेकाला सहाय्य करायला पाहिजे आपण. आणि हे सगळं गुणांचा खेळ चाललेला आहे. हे गुण माणसाला काय करतात, तर गुणच माणसाला थैताय नाचवतात. तमोगुणातला माणूस काय करतो, त्याच्याकडे तामसी वृत्ती असतो. त्याला खाणं आणि पिणं, मारामाऱ्या करणं, चोरी करणं हेच त्याला आवडतं. आणि मग तशी त्याची वृत्ती होत जातो. मग त्याला आपण सत्वशील वागून जर एखादी गोष्ट सांगितली तर पटत नाही त्याला. का? कारण त्याची वृत्ती तिकडे गेलेली असते. असे गुणांचा सगळा खेळ आहे. आणि गुणच प्रत्येक माणसाला नाचवतात. आता आपण जे काय लिहिलेलं आहे नाथांनी, एकनाथी भागवत अध्याय 22 आणि त्यातला श्लोक क्रमांक 8 आपल्याला सुरुवात करायचा आहे. हे पुरुष श्रेष्ठा, दोन तत्वे एकमेकांत मिसळलेले असतात तेव्हा वक्ता ज्या प्रमाणात यांना वेगळी दाखवितो, त्याप्रमाणे कार्य व कारण यांचा संबंध तो सांगतो. दोन तत्वे आहेत, ती एकामेकात मिसळलेली आहेत. रजोगुण आणि तमोगुण एकामेकामध्ये मिसळलेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, वक्ता ज्या प्रमाणात त्यांना वेगळी दाखवितो, वक्ता आपल्या आपल्या मताप्रमाणे त्यांना वेगळे दाखवतो, त्याप्रमाणे कार्य व कारण यांचा संबंध तो सांगतो. ज्याला ज्याला जसं जसं अवगत असेल तसं तसं तो सांगतो. कारण त्याला त्या हरिनामाचा स्पर्श नाही, त्याला त्या हरिनामाचा अनुभव नाही. म्हणून अनुभव पाहिजे माणसाला. भगवंताचा अनुभव येण्यासाठी आपल्याला श्रीगुरूंचीच कृपा लागते. श्रीगुरूंच्या चरणावरती लोटांगण घातलं तरच हे सगळं होणार आहे. आणि जोपर्यंत गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. ह्यातला जे काय चाललेलं आपलं ते साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत. हो, साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत. युक्तीनं जायला लागेल तुम्हाला. संसारामध्ये युक्ती लागतो तर परमार्थामध्ये युक्ती नाही का लागणार. आणि युक्ती कोणाकडे, युक्ती सद्गुरूंकडे असतो. तशी गणना करतो. आणि त्यात कधी अल्प तर कधी अधिक संख्या तो सांगतो. जसं जसं ज्याचे विचार असतील, जशी ज्याची विचारधारा असेल, जसं जसं विचारांचा फोर्स असेल तसं तसं तत्व कमी जास्त असतात. एखादं पाणी बघा उंचावरून डायरेक्ट खाली आला तर त्या पाण्याचा वेग जर जोरात असेल तर त्या धबधब्यावर खाली पडणाऱ्या पाण्याच्या अनेक त्या धारा असतात. जसा फोर्स असेल तसा. आणि त्याचा फोर्स कमी झाला तर धारा पण कमी होतात. फोर्स कमी झाल्यावर काय होतात, त्या पाण्याच्या धारा पण कमी होतात. तसं आपल्या विचारधारा ज्या आहेत त्या विचारधारा भगवंताशी एकरूप झाल्या, आत्मस्वरूपामध्ये मिळाल्या का माणूस कसा होतो, कुठलाच गुण नाही, निर्गुण. आणि ह्या निर्गुण तत्वाला ओळखणं, कुठलेच गुण तुमच्याकडे नसतील तरच परमात्म्याची प्राप्ती आहे. आणि ज्याचे जसे जसे गुण प्रबल असतात तसं तसं त्यांना काय होतं, तर तसं तसं त्यांची विचारधारा प्रवाहित राहते सातत्याने. मातीमध्ये जसं घट आकाश आकारात आलेला दिसतो त्याप्रमाणे एका कारणरूप तत्वामध्ये इतर कार्यतत्वे सूक्ष्म रूपाने प्रविष्ट झालेली दिसतात. जसं मातीमध्ये
मातीतून घट आकाराला आलेला आहे, मातीतून एखादा मडका आकाराला आला. आणि तसं माती काय आहे, तर माती हे कारण आहे. कार्य काय आहे, तर घट आहे. कारणातून कार्य निर्माण होतो. माती ही कारण आहे, त्यातून निर्माण झालेले घट आहेत. आता कारण एकच आहे, माती, पण कार्य त्याचं कोणी, पूर्वी बघा जोगळ्या होत्या, जोगळ्या त्या जोगळीमध्ये जेवायचा माणूस. त्याच्यानंतर तवा होता, त्याला खापरी म्हणतात कोणी मातीच्या, तर कोणी मटका घडवतो. असे अनेक प्रकारचे त्या मातीतून काय होतात, निर्माण होतात, तर घडे निर्माण होतात, अनेक प्रकारचे वस्तू निर्माण होतात. पण कारण काय आहे, तर कारण मातीचं आहे. तर तत्वामध्ये इतर कार्य सूक्ष्म रूपाने प्रविष्ट झालेले दिसतात. तसं प्रत्येक तत्वामध्ये कार्य काय झालेले आहेत, प्रविष्ट झालेली आहेत. तसेच घटात ज्याप्रमाणे मृत्तिका असते, घटामध्ये प्रत्येक घटामध्ये मृत्तिका ही कायमच आहे. घट जरी आकाराला वेगळा असला, चौकोन असेल, त्रिकोण असेल, लघुकोन असेल, लांबडा असेल, आडवा असेल, ठोकळा असेल, पण त्याला कारण एकच काय, कारण एकच त्याला माती आहे. त्याप्रमाणे कारणरूप तत्वे कार्यरूप तत्वामध्ये प्रविष्ट झालेली दिसतात. तसंच माणसाच्या शरीरामध्ये कारण रूपाने आलेली तत्वे आहेत आणि ती कार्यरूप तत्वामध्ये प्रविष्ट झालेली दिसतात. काय सांगितले ते, कारणरूप तत्वे कार्यरूप कार्यामध्ये प्रविष्ट झालेले दिसतात. कारण काय आहे, तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, यातून काय, हे सगळे कार्य आहेत, कारण आहे. पृथ्वी, आप, पंचमहाभूते काय आहे, ते कारण आहे. आणि त्या भूतांपासून प्रत्येक माणूस तयार झाला आहे, कोणी प्राणी तयार झाले, झाडं तयार झाले आहेत, या पंचमहाभूतापासून तयार झालेले आहेत. आणि ते कार्यामध्ये काय, तत्वामध्ये प्रविष्ट झाले आहेत, कार्यरूप तत्वामध्ये प्रविष्ट झालेले आहेत. आता ओव्यांकडे वळूया आपण, की गुरुपाशी शास्त्र पाठा, करुणी साधिले निजनिष्ठा, एक उद्धवा पुरुष श्रेष्ठा, प्रिय वरिष्ठा प्रियोत्तमा. काय सांगतात तिथे, की परमप्रिय पुरुष श्रेष्ठा म्हणजे उद्धवाला त्यांनी काय केलेलं आहे, संबोधित केलेलं आहे, की परमपूज्य परमप्रिय पुरुष श्रेष्ठा उद्धवा, मी गुरुपाशी शास्त्राचा अभ्यास केला. काय सांगतो बघा, स्वतः भगवंत सांगतो. आता मी तुम्हाला सुरुवातीला मी तिथूनच सुरुवात केली, की सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी. जर आपण गुरूंना जर देवासारखा मानला, देवच ऐका जनार्दनी गुरुच देव, येथे नाही बा संदेह. हे सांगतात कोण, आपले एकनाथ महाराज सांगतात, ऐका जनार्दनी गुरुच देव, येथे नाही बा संदेह. अजिबात संशय पकडायचा नाही, गुरुच देव आहे. आणि इथं भगवंत स्वतः सांगतो, मी गुरुपाशी शास्त्राचा अभ्यास केला, ज्याला आपण भगवंत म्हणतो. कृष्ण कृष्ण कृष्ण, अखंड विठ्ठल 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 आपण म्हणतो, ज्याला राम राम आपण अखंड म्हणतो. पण त्या रामाने पण काय केलं, वशिष्ठांकडे गेले आणि आपले श्रीकृष्ण परमात्मा ते कोणाकडे गेले, तर संदीपनांना शरण गेले. आणि त्यात माझे जे पक्के मत झाले ते ऐक, आणि माझे पक्के मत काय झाले ते ऐक, तसं तुम्ही पण ऐका. आपण ज्या गुरुकडे जातो त्या गुरुकडं अशी मतं आहेत का, त्या गुरुकडं अशी साधना आहे का, जे भगवंतानी प्रत्यक्ष उद्धवाला सांगितलेलं आहे, आयऱ्यागॅऱ्यांनी नाही सांगितलं बरं का. की जे अवतारी होता भगवंत, जो कृष्ण परमात्मा अवतार घेऊन आला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा एक सत्पुरुष जन्माला येतो आणि प्रत्यक्ष भगवंत अवतार घेऊन आलेले आहेत. आणि ते सांगतात आपल्याला, आपण त्याच्यावर विश्वास ठेवा, कोणावरही विश्वास ठेवू नका. शास्त्र काय आहे, तर शास्त्र हेच आपले गुरु आहेत, शास्त्र हेच आपले मित्र आहेत. पण ते शास्त्र आपल्याला गुरुच्या मुखातून ऐकायला मिळालं पाहिजे, आपण वाचून नाही होत. कारण त्याला सद्गुरू आज्ञा लागतो. मी आत्ताच सांगितलं, मी जर एकट्याने असं वाचायचा प्रयत्न केला तरी मला एवढे सखोल अर्थ सांगता येत नाही. मी आहे ते खरं सांगतो तुम्हाला.
पण ज्यावेळेला मी गुरुकृपेच्या आज्ञेने जेव्हा मी सांगायला बसतो, गुरूंकडे जेव्हा मी दोन्ही हात पसरून त्यांच्याकडे विनंती करतो, माझे सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांच्याकडे जेव्हा मी हात पसरून जेव्हा सांगतो, मला त्यातलं काही कळत नाही देवा, मी बसलोय सांगायला, पण माझ्या मुखातून जे काय असेल ते तूच वधून घे, असा जेव्हा तुमचा भाव होईल, आपले गुरुच आपल्या मुखातून बोलतात, असा पूर्ण नखशिकांत भाव होईल. नखशिकांत भावा ज्यावेळेला होईल त्यावेळेला ग्रंथाचा खरा अर्थ कळायला लागतो. मी एकटा वाचायला बसलो तरी मला कळत नाही कळत मला. मग कळून घेणारा, वधून घेणारा जो गुरु आहे, तो गुरुच एका जनार्दनी गुरुच देव सांगितले. गुरु आपला देव आहे. तत्वाच्या संख्येविषयी गुरुपाशी शास्त्रात अभ्यास केला. स्वतः भगवंत सांगतो उद्धवाला, बघ उद्धवा, मी गुरुच्या जवळ राहून शास्त्रात अभ्यास केला आणि त्यात माझे जे पक्के मत झाले ते ऐक, आणि माझं पक्कं मत झालं. आणि म्हणून आम्ही पण काय करायचो, सद्गुरू आपले पांडुरंग देवकर बाबा यांच्या घरी आम्ही एक दिवसाआड जायचो. असं 4 वर्ष सातत्याने गेलो आम्ही, आणि त्यांच्या सान्निध्यात राहून सगळं वाचन केलं आम्ही. त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांचं निरूपण ऐकलं. आम्ही एकही शब्द बोललेलो नाही आहे, स्वतःचं आम्ही एकही मत मांडलेलं नाही. ते देईल तेवढं घ्यायचं, आपलं जमा करायचं, आपली झोली फाटकी ती व्यवस्थित शिवून न्यायची, जेवढं सांगतील ना तेवढं घरी यायचं घेऊन. गुरुला एकही शब्द आम्ही उच्चिष्ट कधी बोललेलं नाही, कधीच नाही विचारलं. आयरागारा प्रश्न पण विचारले नाही, वाकडं तिकडे प्रश्नही विचारले नाही. ते सांगतील ती पूर्व दिशा, त्याच्या पलीकडे आम्ही विचारच केला नाही. आणि म्हणून गुरूंचा दृढ भाव आमच्यावर झाला. आणि जे काय त्यांच्या अंतःकरणातून भाव निघाले, अंतःकरणातून जे काय भाव निघाले त्या हृदयातून ह्या हृदयात आले. कारण गुरूंच्या बद्दल भाव आम्ही चांगले ठेवले. आम्ही असं उलटून कधीच विचारले नाही प्रश्न. आम्ही ते सांगतील ती पूर्व दिशा, आम्ही आमची दिशा कधीच मांडली नाही. कारण आम्ही दिशाहीन हो. आम्हाला कसल्या दिशा होत्या, आम्हाला 4च दिशा माहीत होत्या, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, बस. पण ह्या आतल्या दिशा, आतल्या वाटा, गुरु दाविल्या वाटा, ज्या गुरुने आम्हाला वाटा दावल्या त्या सगळ्या आतल्या होत्या. आणि त्या आतल्या वाटाच आपल्याला काय करतात, तर त्या आत्मतत्वाशी, गुरुतत्वाशी आपल्याला एकरूप करतात. आणि म्हणून गुरुकडे गेल्यानंतर आपले विचार मांडण्यापेक्षा गुरु काय सांगतील, गुरूंचा भाव कसा आहे, गुरूंची आज विचारधारा कशी चाललेली आहे, आणि त्या विचारधारेप्रमाणे आपण जर गेलो तर आपण ज्ञानगंगे न्हावलो समजायचा. नाही तर मग आपण ज्ञानगंगेमध्ये न्हावूच शकत नाही. आपले विचार जरा जरी गुरु एखादा विचार मांडत असेल आणि तिथे आपण जर आडकाठी केली किंवा आपले विचार मांडले, घरातले दारातले कुठले पण संसारातले विचार मांडले, घरातल्या कटकटी मांडल्या, तर आपल्याला हे काहीच भेटणार नाही. कारण गुरुचा भाव कधी तयार होईल, गुरु कधी भाव आपला तयार करतील आणि त्यांच्या मुखातून काय निघेल आणि कोणत्या वेळेला निघेल हे कोणीच सांगू शकत नाही. ज्यावेळेला गुरु प्रसन्न असतील त्यावेळेला त्या प्रसन्न मुद्रेतून निघालेले जे बोल आहेत आणि ते आपल्या प्रत्येक साधकाच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतात. आणि ते झालेला प्रवेश, झालेला गुरुच्या तत्वाचा प्रवेश, गुरुच्या आशीर्वादाचा प्रवेश तुमच्या अंतःकरणातले सगळे दरवाजे उघडे करून टाकतात. पण तो प्रवेश व्हायला पाहिजे. गुरु एका जागेवर जरी बसलेला असला तरी त्याच्या अंतःकरणामध्ये शिष्याबद्दलचा जे काही चांगले विचार आहेत ते चालूच असतात. तुम्ही विचार करायची गरज नाही. कोणता शिष्य कुठे आहे, काय करत असेल, काय वाचत असेल, वाचन करत असेल, का पाठांतर करत असेल, का ध्यान करत असेल, हे इथं बसून आम्हाला समजतं. हे सगळं समजतं आम्हाला. पण हे सगळं गुरुची प्रसन्नता आपल्या अंतःकरणामध्ये प्रस्थापित होण्यासाठी एकच उपाय आहे. ते उपाय एक भगवत भक्ती. त्या भगवंताचं भजन कसं करायचं हे प्रत्येकाने शिका.
कारण एकदा का भजनातून आनंद तुम्हाला मिळत गेला आणि तुमची एका अवलंबनात्मक बुद्धी झाली, एका परमात्मा तत्वाकडे जाणारी बुद्धी झाली, तर गुरुचा आशीर्वाद ताबडतोब तुम्हाला काय करतो, उच्च पदाला नेऊन ठेवतो. म्हणून इथं काय सांगतात की भगवंत सांगतो उद्धवाला, बघ उद्धवा की हे उद्धवा, मी गुरुपाशी शास्त्राचा अभ्यास, गुरुच्या जवळ बसून शास्त्राचा अभ्यास करत असतो. घरात वाचून तो अभ्यास होत नाही. घरात आपल्या नको ते आपल्याकडे विचार असतात हो संसाराचे, आणि बुद्धी नको तिकडे जाते. मग गुरुकडेच ते सगळे चाव्या आहेत, गुरुकडेच किल्ली आहे सगळी. मग गुरुची कृपा हीच गुरु किल्ली आहे. सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली का लिहिलं आहे? समर्थांनी लिहिलं की नाही, सद्गुरु कृपा तेची गुरु किल्ली, जेणे ज्ञान दृष्टी प्रकाशली. तुमच्या आतमध्ये असलेलं ज्ञान प्रकाशित होण्यासाठी गुरूंची कृपा हीच गुरु किल्ली आहे. आणि त्यात माझे जे पक्के मत झाले ते आहे का? आता भगवंत सांगतो माझं पक्क मत काय झालं. मी माझ्या गुरुजवळ बसलो, त्यांच्याकडे ज्ञान घेतलं, त्यांची कृपा घेतली, आणि माझं पक्क मत काय झालं ते मी आता तुला सांगतो. गुरुपाशी शास्त्र पाठा करुणी साधिली निजनिष्ठा, एक उद्धवा पुरुष श्रेष्ठा, प्रिय वरिष्ठा प्रियतमा. तत्वगणनेचे जे लेख, तत्वगणनेचे जे लेख, एकाचे थोडे एकाचे अधिक, हा अनुप्रवेश ओळख, एका माझी एक उपजती. तत्वांच्या संख्येविषयी कोणाच्या मताने ती अधिक तर कोणाच्या मताने कमी ठरतात. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला मगाशी, तत्व आपल्या आपल्या मताप्रमाणे, आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या आपल्या गुणांप्रमाणे ती कमी जास्त होतात, कारण ती एकमेकात गुंतलेली असतात. एकापासून दुसरे उत्पन्न होते तत्व, एकापासून दुसरे उत्पन्न होते, एकापासून दुसरे उत्पन्न होते, एकामेकामध्ये तत्वे अडकलेली असतात. तत्वापासून तत्वे होते, कारण रूपे कार्याची स्थिती अंती जेथील तेथे प्रवेशती. हे तत्वोत्पत्ती उद्धवा काय सांगतात, तत्वापासून तत्वे होती. बघा, एका तत्वापासून दुसरा तत्व तयार होतो. एका तत्वापासून काय होतं, दुसरा तत्व तयार होतो. तत्वापासूनच तत्वे उत्पन्न होत, कारण रूपाने कार्याची स्थिती होते. जसं कारण असेल तसं कार्य होतं. सांगितलं तुम्हाला मी, जसं कार्य, माती पकडली आपण, त्याच्यापासून अनेक गाडकी मडकी तयार होतात. व कार्यामध्ये कारण स्थित असते, आणि कार्यामध्ये कारण कधीच जात नाही बरं का. कार्य दिसतं आपल्याला, पण कारणाचा कधीही लय होत नाही, ते स्थित असतं, ते तसंच राहणार आहे. कार्यामध्ये कारण स्थित असतो, आणि शेवटी जेथले तत्व तेथेच प्रवेश करून विलीन होते, आणि जेथले तत्व तिथेच विलीन होतो. जे तत्व आहे ते कारणामध्येच जाऊन विलीन होतं. प्रत्येक तत्व हे कारणामध्ये जाऊन काय होतो, त्याचा लय होतो. जसं आता एखादा माती आहे, त्या मातीपासून अनेक गाडकी मडकी बनवली आपण, जोगळ्या बनवल्या, अजून काय खापरी बनवली, अनेक प्रकारच्या वस्तू, खेळणं बनवलं आपण. कार्य तयार झालं बरं का. अनेक प्रकारची कार्य आहेत त्याच्यामध्ये. आता कार्याचे नाव सांगितली, जोगळी बनवली, खापरी बनवली, ग्लास बनवला आपण पाणी प्यायला, आपण अन्न शिजवायला आपण काय टोप बनवला त्याचा, अनेक प्रकारचे आपण काय बनवलं जे काय, पण कारण तेच आहे, कारण मातीच आहे. म्हणजे सगळं कार्य जेव्हा संपुष्टात येतं तेव्हा ते कारणामध्ये विलीन होतो. कशामध्ये विलीन होतो, कारणामध्येच विलीन होतो. तसं पुढे आहे की सोनं आहे, त्या सोन्यापासून अनेक प्रकारचे दागिने तयार होतात. सोनं हे कारण आहे, आणि कार्य काय, तर मंगळसूत्र आहे, त्याच्यानंतर मोहरमाल आहे, त्याच्यानंतर बांगडे आहेत, अंगठी आहे, ब्रेसलेट आहे, चैन आहे, असे अनेक प्रकारचे वेगवेगळे दागिने आहेत. पण हे सगळे दागिने परत कुठे विलीन होतात, तर कारणामध्ये म्हणजे सोन्यामध्ये विलीन होतात. त्यांना सांगायचं काय
हे सगळं जरी आपण असलो, आपल्याकडे सगळी तत्व जरी एकत्र आली या देहामध्ये, पृथ्वी आप तेज वायू आकाश, अनेक प्रकारची रजगुण तमगुण सत्वगुण, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 11 मन, हे सगळं जरी एकत्र आलं तरी ह्याला कारण एकच आहे. हे कारण एकच आहे. कारण म्हणजे परमात्मा. म्हणजे काय? कारण काय आहे? तर कारण म्हणजे तत्व. परमात्मा हा तत्व रूपाने, परमात्मा हा चैतन्य रूपामध्ये आहे. जरी आपल्याकडे कितीही तत्व असली तरी आपल्याला जाताना ती जे काय आपल्याला कार्यासाठी मिळालं देह आहे, कार्यासाठी मिळालेला आपल्याला देह आहे. या देहामध्ये अनेक प्रकारचे अवयव आपल्याकडे, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन बुद्धी आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अशा आपल्याला अनेक या 84 तत्वाचा आपला देह आहे. पण तो शेवटीला विलीन कुठे होते? तर विलीन आपल्या कारणामध्ये होते. कारण काय? तर कारण एकच आहे, ते म्हणजे चैतन्य. हेच आपलं कारण आहे. आपलं आत्मचैतन्य हेच एकच कारण आहे आणि त्या कारणामध्ये सगळं जाऊन विलीन होतो. भगवंत काय सांगतो की बाबा कार्य अनेक आहेत, पण कार्याकडे बघू नको तू उद्धवा, कार्याकडे जाऊ नको, तू कारणाकडे आहे. कारण कारण आहे म्हणून कार्य आहेत आणि कारण कधीही नष्ट होत नाही. पूर्वस्थिती जे कारण त्यापासून उपजेते कार्यदान, हे कार्यकारणांचे लक्षण तत्वविचक्षण बोलते. आरंभी जे कारण असते त्यापासून कार्य उपजते आणि दोघांचे लक्षण तत्ववेत्तेच जाणतात. म्हणजे आरंभी जे कारण असते त्या कारणापासून कार्य उपजते. आरंभी कारण आपण सोनं पकडूया, पण सोन्यापासूनच दागिने होतात. आरंभी कारण आपण माती समजलो, मातीपासूनच सर्व प्रकारची उपकरणं तयार होतात. तसं आपण आरंभी कारण काय आहे की आपल्याकडे आपण आत्मस्वरूपच आहोत. आत्मस्वरूप हे कारण आहे आणि आत्मस्वरूपातून अनेक प्रकारचे अंड, स्वेद, जार, उद्भिद, 184 योनी ह्या एका आत्मतत्वातून निर्माण होतात आणि त्या आत्मतत्वामध्ये विलीन होतात. कुठे विलीन होतात? त्या कारणामध्ये विलीन होतात. म्हणून कारण फार महत्वाचं आहे. कार्य बदली होईल, कार्यामध्ये फरक पडेल, पण कारण एकच आहे. शेवटपर्यंत आत्मतत्व हा म्हणून एक तत्व नाम दुरुड धरा मनी, हरीशी करून येईल तुझी, ज्ञानोबा सांगतात. एक तत्व आहे ते आणि ते कसं आहे? नामरूपाने आहे. ते चैतन्य एकच आहे पण नामरूपाने आहे आणि ते आपण धरलं. एक तत्व नाम दुरुड धरा मनी, हरीशी करुणा येईल तुझी. भगवंताला दया येईल, पण आपण त्या चैतन्याला, त्या कारण देहाला आपण जाणतच नाही. आपण कार्याकडे बघतो, आपण सुंदर सुंदर वस्तूंकडे बघतो, सुंदर सुंदर दागिन्यांकडे बघतो, पण सोन्याकडे आपलं लक्ष जात नाही. आणि म्हणून त्याने आपल्याला जाग केलेलं आहे भगवंतानी. येत वक्त्याचे जैसे मनोगत, तैसे तत्वसंख्या होत. कार्यकारण एकची गणित, तत्वसंख्या ते तर थोडीच. त्यामुळे व्याख्यान करणारा जशी इच्छा असेल तशी तत्वांची संख्या कमी जास्त होत असते. मग मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला, व्याख्यान करणाराचं जशी इच्छा असेल, जसं मन असेल, जसे त्याच्याकडे गुण असतील त्याप्रमाणे तत्वांची संख्या कमी जास्त होते. हा दोष कुणाचा आहे? तर त्या तत्वांचा दोष, गुणांचा दोष आहे. दोष कुणाचा आहे? प्रत्येकाकडे असलेले गुण आहे आणि ते गुण आहेत ना, म्हणून आपण कसं व्हायला पाहिजे? आपण निर्गुण व्हायला पाहिजे. भगवंत कसा निर्गुण आहे, निराकार आहे. भगवंताकडे कुठलेच गुण नाहीत, निराकार आहे. त्याच्याकडे कुठलाच आकार नाही. भगवंताला आकार नाही आणि आपण आकाराची पूजा करतो. तर आपण तिथपर्यंत जाऊ का? निराकाराकडे जाऊ का?
म्हणून रामदास स्वामींनी पहिल्याच मनाच्या श्लोकामध्ये लिहिलं आहे, गणाधीश ईश सर्व गुणांचा. ह्या संपूर्ण गणांना, प्रत्येक गणाला चालवणारा जो ईश्वर आहे तो सर्व गुणांनी संपन्न आहे. पण मूळारंभ तो निर्गुणाचा. पण त्याचा मूळ कुठून आरंभ आहे, मुळाची सुरुवात कुठून झालेली आहे, तर निर्गुणापासून सुरुवात झालेली आहे. मूळारंभ तो निर्गुणाचा. त्याचा आरंभ कुठून आहे, तर निर्गुणाकडे आहे. म्हणून जाणीजे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान, त्या वेगळ्या ज्ञान सर्व काही. संत रामदास सांगतात, जाणीजे परमात्मा निर्गुण. परमात्मा निर्गुण आहे, तो निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, निरावयव, त्याला अवयवच नाही. निर्लेप, तो कशाला लिप्त होत नाही. अज आहे म्हणजे तो जन्मालाच येत नाही. अज म्हणजे जन्माला येत नाही. ध्रुव आहे. ध्रुव म्हणजे काय, तर तो हलत नाही. अज ध्रुव निश्चळ आहे तो. आणि तिथपर्यंत जाणं म्हणजे भक्ती आहे. आणि ती भक्ती आम्हाला आपल्या ह्या संप्रदायामध्ये आल्यामुळं, आम्हाला या आनंद संप्रदायामध्ये आल्यामुळे आम्हाला आनंद मिळाला. आणि आनंदातून आलेले अनुभव मी आपल्यापर्यंत श्री गुरुकृपेने माझी विचारधारा तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम मी करत आहे. आणि ही विचारधारा प्रत्येकाने घ्या. आणि हेच विचार आपल्याला जाताना कामाला येणार आहे. आपल्याला जाण्यासाठी. आणि हे सगळे विचार जे आहेत ना, ते एकच आहेत की जोपर्यंत आपल्याला, प्रत्येक साधकाला, प्रत्येक माणसाला जोपर्यंत मृत्यू समोर दिसत नाही तोपर्यंत हे विचार माणसाकडे येणार नाही, ज्ञान होणार नाही. समोर मृत्यू दिसायला लागला माणसाला की मगच हे ज्ञान होतं. जोपर्यंत आपल्याला मृत्यूची आठवण नाही, खरं तर आपण अडकलो इथे. त्या भगवंताने आपल्याला त्या भगवंताची ओळख घेण्यासाठी हा देह दिलेला आहे. पण आपण त्याच्यासाठी हा देह न वापरता आपण या संसारामध्ये, या मायेमध्ये आपण अडकलोय. पण भगवंत सांगतो, बघ तू लवकर निघ या मायेतनं. तुला माझी ओळख घेण्यासाठी हा देह दिलेला आहे. आणि मनुष्य काय करतो, भगवंताची ओळख घेत नाही बरं का. तो संसारच करत बसतो, थाटत बसतो. त्याला वाटतं हे सगळं माझंच आहे. अरे पण त्या भगवंताने तुला पाठवलं कशाला? कशाला पाठवलं तुला? त्या भगवंताची ओळख घेण्यासाठी. मज माझी आस्था जेणे मी दुरावे पंडुसुता आयसे. मज माझी आस्था जेणे मी दुरावे पंडुसुता, ते ज्ञान ऐसे म्हणता. जीभ न तुटे काही सांगतात ज्ञानवऱ्या. माझ्यामध्येच आहे आणि माझ्या तत्वावरच तू सगळं कार्य करतो आणि मलाच विसरलं आहे. आणि माझंच गुणगान गात नाही, माझंच नामस्मरण करत नाही, माझंच नामस्मरण करत नाही, तर जीभ तुटणार नाही का? ज्ञानोबारांनी सरळ सरळ शिवी घातली आहे. मदविन पाविजे स्वर्गो तो अज्ञानाचा पुण्य मार्ग. ज्ञानीयत आहे ते उपसर्ग हानी म्हणते. माझ्याशिवाय जे जे तुम्हाला मिळतं तो अज्ञानाचा पुण्य मार्ग आहे. अज्ञान आहे ते सांगतात. ज्ञानी तर तया ते उपसर्ग हानी म्हणते. ज्ञानी लोक याला हानी म्हणतात. किती आपल्याला बोलता येईल महाराज, भरपूर काय बोलता येईल आपल्याला. तर आपल्याला वेळ कमी पडतो. झालेली शिवाय आपलं सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.